श्री गुरुचरित्र अध्याय 25 विप्र आत्मप्रशंसा नाम 25 ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम जय जया सिद्धयोगी मुनी तुझी तारक शिरोमणी, साक्षी येतसे अंतःकरणी बोधिला माते परमार्थ। ऐसा कृपाळू सर्वेश्वर आपण जाहला अवतार, येरादी सतसे नर ज्ञानी जना प्रत्यक्ष। तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेंसी, पुढे कथा वर्तली कैसी ते निरोपावे दातारा। सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा, सांगता होय बहुकाळा साधारण सांगतसे। समस्त महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा, याची कारणे तुझ क्वचिता निरोपितसे बाळका। पुढे वर्तले अपूर्व एक ऐक शिष्या नाम धारका, विदुरा नाम नगर एक होता राजा यवनवंशी। महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीव हिंसी, चर्चा करवे ब्राह्मणांसी वेद म्हणवी आपणा पुढे। विप्रांसी म्हणे तो यवन जे का असती विद्वज्जन, आपुल्या सभेत येऊन वेद सर्व म्हणावे। त्या ते देईन द्रव्य बहुत सर्व मध्ये ते मान्यवंत, जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यासी पूजा करू। ऐसे ऐकून ज्ञानी जन नेण म्हणती मतिहीन, जे कोण असती ज्ञानहीन कांक्षा करीती द्रव्यावरी। जाऊन तया म्लेंछा पुढे वेदशास्त्रे वाचिती गाढे, म्लेंछा मनी असे कुडे ऐके अर्थ यज्ञकांड। म्हणे विप्र यज्ञ करीती पशु हत्या करणे रीती, आमा म्लेंछांते निंदिती पशुवधी म्हणून या। येणे परी ब्राह्मणासी निंदा करी बहुवसी, योग्यता ज्या द्विजवरांसी अपार द्रव्य देता होय। येणे परी तो यवन देतो द्रव्य म्हणून, ऐकते जाहले सकळ जन देशोदेशींचे विप्रकुळ। वेदशास्त्री अति निपुण द्रव्यावरी करुणी मन, भेटते जाहले त्या यवना वेद म्हणती त्या पुढे। ऐसे मंदमती विप्र त्यांची जोडी यमाचे नगर, मधोन्मत्त दुराचार कलियुगींचे तेच इष्ट। येणे परिवर्तमानी वर्तत असता एके दिनी, मंद भाग्य विप्र दोनी येऊन भेटले रायासी। वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणू म्हणती, तया यवना पुढे कीर्ती आपली आपणची सांगते झाले। विप्र म्हणे रायासी कोणी नाही आम्हा सरसी, वाद करावया वेदांसी नवदिया चारी राष्ट्रात। असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी, आम्हा सवे वेदचारी चर्चा करावी त्या द्विजांसी। विप्रवचन ऐकोनी राजा पडे साभिमानी, आपुले नगरींचे ब्राह्मण आणून समस्तांते पूसतसे। राजा म्हणे समस्तांशी चर्चा करा तुम्ही यांशी, जे जिंकिती तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे। ऐकोनी ज्ञानी जन म्हणू लागले त्या यवना, ऐसी योग्यता आहे कवणा जे यांते पराभविजे। आमामध्ये हेची श्रेष्ठ विप्रदोनी महासुभट, यांते करून या प्रकट मान द्यावा महाराजा। ऐसे म्हणती द्विज समस्त ऐकोनी राजा मान देत, वस्त्रे भूषणे विचित्र गजावरी आरूढ करी। आरूढोनी हस्तीवरी वीरबावणे आपुले नगरी, नवती विप्र यांचे सरी हेची राजे विप्रांचे। आपण राजा यवनासी द्विजराजे हे ब्राह्मणांसी, ऐसे भूसूर तामसी म्लेंछा पुढे वेद
म्हणती मातामसी ते ब्राह्मण द्विजांत करुनिया दूषण राज म्हणविती आपण तया यवन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्रमदांधे व्यापुनी राजा पुढे जाऊनी विनविता ती तयासी विप्रमणती रायासी आमा योग्यता बहुवसी न मिळे एखादा वादासी वृथा झाले शिकोनिया आमुचे मनी बहुआता आमचे मनी बहुवार्ता करणे वाद वेदशास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गाव गावी राजा म्हणे तयांसी जावे राष्ट्रा त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणांसी म्हणून निरोप देत असे यवनाचे आज्ञेसी निघाले द्विजवर तामसी पर्यटन करिता राज्यासी गावोगावी विचारिती गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवण असेल शक्ती तयां सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिण पंथा भीमा तीर ख्याता कुमसी ग्राम उत्तम ते होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणोनी त्यासी येती वेदतिनी अनेक शास्त्री अभिज्ञ महामुनी कीर्तिमंत म्हणोनी सांगती जन समस्त ऐकती द्विजमदोन्मत्त गेले तया मुनिपाशी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणवीसी चर्चा करावी आमाशी अथवा द्यावे हारिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रम मुनी आम्ही नेणू वेद तिनी अथवा नेणू वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन करीते राजे समग्र तुम्हा सादृश्य भोग भोगितो नेणो म्हणून अरण्यवासी वेश धरिलासे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे जाणा आर्य अथवा चिंतून नाही तयाचा साभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन आमा सवे कायवाद ऐकोनी मुनींचे वचन तव का आले ते ब्राह्मण आमा सवे वाद कवण करणार ऐसा भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आमा समान नाही नर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात पर्येसा येणे परी आपणासी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असेल मानसी करी गावाद म्हणताती अनेक परी त्या ब्राह्मणांची सांगे मुनी विनयेसी न ऐकती द्विज महातामसी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मनी यांते न्यावे गाणगा भुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमदांधे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले यांते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांसी चला गाणगा भुवनासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आमुचे गुरु तयां पुढे देईन पत्रु अथवा तुमचे मनींचा भार करू शमन म्हणती देखा ऐशी निगुती करुनी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसून या मूढ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा ते चालमुनी आपण बैसले सुखासनी म्हणून अल्पायुषी झाले पातले तया गाणगापुरा जे का स्थान गुरुवर रम्य स्थान भीमातीर वास नृसिंह सरस्वती नमन करुणी श्री गुरुसी विनवी मुनी भक्तीसी कृपामूर्ती व्योमकेशी भक्तवत्सल परमपुरुषा जय जया जगद्गुरु निर्गुण तू निर्विकारू त्रयमूर्तींचा अवतारू अनाथांचा रक्षक दर्शन होतांची
तुझे चरण उद्धरे संसार भवारण, नेणती तुझ अज्ञान जन अधोगतीचे तेची इष्ट, सद्गदित कंठ दाहला रोमांचळ उठी येला, नेत्री बाष्प आनंद जळा माथा ठेविला चरणांवरी, नमन करिता मुनीश्वरांते उठविले श्री गुरुनाथे, आलिंगोनी करुणा वक्त्र पुसता जाहला वृत्तांत, श्री गुरु पुसती यतीश्वरासी, आले ती कवण कार्यासी, विस्तारून आभासी निरुपावे मुनिवरा, श्री गुरुवचन ऐकोनी सांगत असे त्रिविक्रम मुनी, मधोन्मत्त विप्रदोनी आले असती चर्चेसी, वेदशास्त्रादी मीमांस म्हणती चर्चा करू हर्षे, वेदचारी आपुले वश्य म्हणती मूढ विप्रदोनी, जरी न कराल चर्चा आमाशी पत्र मागती हारी ऐसी, अनेक परितयांसी सांगतान ऐकती उन्मत्त, म्हणून आलो तुम्हा जवळी तुमची स्वामी श्री गुरुमौळी, तुझे वाक्य असे बळी तेणे परी निरोपावे, मुनिवचन ऐकोनी श्री गुरु बोलती हास्य वदनी, आले होते विप्रदोनी त्यांते पुसती वृत्तांत, श्री गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवण कार्यासी, वाद काय असे तुम्हासी काय लाभ येणे गुणे, आम्ही तापसी संन्यासी आम्हा हारी जीत सरसी, काय थोरी व तुम्हासी जय होता यती सवे, श्री गुरुवचन ऐकोनी बोलते जाहले विप्रधोनी, आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित, नवे कोणी आम्हा सन्मुख वेद चर्चा परांगमुख, म्हणून पत्रे अनेक जयादिके दाखवेली, येणे रीती आम्हासी पत्र देता काय सायासी, कोप आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी, जरी असेल साभिमान तुम्हा सहित दोघे जण, वेदशास्त्रादि व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र, आम्ही जाणो वेदचारी नवती कोणी आमासरी, तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत, श्री गुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी, देवदानवादिकांसी गर्वे मृत्यू लाधला जाणा, गर्वे बळीसी काय जाहले बाणासुरा काय पावले, लंकानाथ कौरव गेले वैवस्वत क्षेत्रासी, कवण जाणे वेदांत ब्रह्मादिकान कळे पंथ, वेद आदि अनंत गर्व वाया तू का गा करिसी, जरी विचारिसी आपुले हित तरी सांडिजे सर्व भ्रांत, काय जाणसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी, श्री गुरुवचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी, जाणो आम्ही वेदतिनी सांग संहिता परियेसा, येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण गर्वेसी, सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वडतले, या वेदांचे आद्यंत श्री गुरु ब्राह्मणांसी निरोपित, सांगेन ऐका एक चित्त म्हणे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे विप्र आत्म प्रशंसा नाम पंचविंशोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। ओवी संख्या 79। यथार्थ श्री गुरुचरित्र त्रिविक्रम भारती आणि स्वामींची भेट व 2 गर्विष्ठ द्विजांची कथा नाम अध्याय 25वा। अज्ञानी लोकांना श्री नृसिंह सरस्वती हे मनुष्य दिसतात, पण ज्ञानीजनांना प्रत्यक्ष म्हणजे साक्षात परमेश्वर भासतात। तसे रूप त्रिविक्रम भारतीला स्वामींनी प्रत्यक्ष दाखविले। पुढील कथानक मला सांगावे, ते ऐकण्यास मी फार उत्सुक झालो आहे। तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, बाळा ऐक, गुरूंची लीला कळण्यास फार कठीण आहे। समस्त महिमा सांगू लागलो तर फार वेळ लागेल व विस्तार होईल, म्हणून तुला जरा संक्षेपाने कथानक सांगतो।
हे शिष्या, पुढे अपूर्व घडले ते मी तुला सांगतो. त्रिविक्रम भारती स्वामींची भेट व 2 गर्विष्ठ द्विजांची कथा. विदुरा नगरीचा यवन वंशी राजा होता. तो महाक्रूर असून ब्राह्मण द्वेष्टा होता. तो पशु पक्षी यांची हत्या करीत असे. तो ब्राह्मण मंडळींना आमंत्रित करून वेदविषयक चर्चा करवीत असे, वादविवाद करवीत असे. आपल्या दरबारात त्यांना आमंत्रित करून मान्यवरांना जे वेदार्थ सांगून इतरांना निरुत्तर करीत त्यास बहुत द्रव्य इत्यादी उपहार अर्पण करून सन्मानित करीत असे. विशेष पूजा करीत असे. जे ज्ञानी जन होते त्यांनी सरळ सांगितले की आम्ही अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत, आम्हाला वेद वगैरे काही कळत नाही. जे मूर्खजन होते, द्रव्याचे लालची होते, ते म्लेच्छ राजापुढे जाऊन वेदशास्त्राचे कथन करीत व द्रव्य संग्रह करीत. म्लेच्छ राजा कपटी होता. ब्राह्मण मंडळी यज्ञ करतात, त्या निमित्ताने ते पशु हत्या करतात आणि आम्हाला पशुवध करणारे मुनी बदनाम करतात, निंदा करतात. अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करीत असे. ज्यांची योग्यता आहे त्याला अपार द्रव्य देऊन खुश करीत असे. द्रव्य देऊन सन्मान करतो हे ऐकून देशोदेशीचे वेदशास्त्री या राज्यात येऊन पठण करीत. एके दिवशी 2 दुर्दैवी ब्राह्मण राजाकडे आले. ते म्हणाले, हे राजन, आम्ही वेदशास्त्र जाणतो, 3ही वेदात पारंगत आहोत. त्या यवन राजापुढे आपली स्तुती करायला लागले. ते म्हणाले, आमच्यासारखा वेद व्यासंगी या 4ही राष्ट्रात कोणी नाही. आम्हासी कोणीही वेदावर चर्चा करू शकत नाही. जर तुमच्या राज्यात असे विद्वान असतील तर त्यांना पाचारण करावे. आम्ही चर्चा करावयास तयार आहोत. हे ऐकून ज्ञानीजन म्हणाले, त्यांना पराभूत करतील अशी कोणाचीही योग्यता नाही. आम्हा सर्वांमध्ये हेच दोघे श्रेष्ठ आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान करावा. हे ऐकून राजाने वस्त्रे भूषणे देऊन त्या दोघांचा सन्मान केला. हत्तीवर पालखीत बसवून नगरातून मिरवणूक काढली. त्यांच्याशी कोणीही चर्चा न केल्यामुळे ते राजाची मर्जी सांभाळून होते. त्यामुळे त्यांना गर्व झाला होता. ते राजाला म्हणाले, हे राजन, आम्हाला वेद चर्चा करण्याची मनीषा आहे. तेव्हा राज्यात गावोगावी फिरून कोणी चर्चेस तयार असल्यास चर्चा करू, अन्यथा जयपत्र घेऊन येऊ. यवन राजाची आज्ञा घेऊन राज्यात प्रवासाला निघाले. त्यांच्याशी सामना करण्याची कोणालाही हिंमत नसल्यामुळे सर्वांकडून जयपत्रे लिहून घेत असा त्यांचा प्रवास सुरू होता. हिंडता हिंडता भीमा तीरावरील कुमसी ग्रामी ते दोघे आले. त्यांनी त्रिविक्रम भारतीची कीर्ती ऐकली होती. तेव्हा ते दोघे गर्विष्ठ ब्राह्मण मुनीजवळ गेले व म्हणाले, जन सांगतात की तुम्ही अनेक शास्त्रात प्रवीण आहात व तुम्ही 3ही वेद जाणता. तेव्हा आमच्याशी वेदांवर चर्चा करा अथवा आम्हाला जयपत्र द्या. त्यावर मुनी म्हणाले, हे विप्रहो, आम्ही 3 वेद जाणत नाही. एका वेदाचे देखील आम्हाला ज्ञान नाही. जर आम्ही वेदशास्त्र जाणकार असतो तर अरण्यात वास कशाला केला असता. समग्र राजे लोक आम्हाला वंदन करते व तुम्हासारखे भोग भोगिले असते. आम्ही अज्ञानी असल्यामुळे अरण्यात वास करतो. संन्यास ग्रहण केला आम्ही भिक्षुक आहोत. आपण समान नाही. हरलो काय की जिंकलो काय त्याचा या संन्याशाला अभिमान नाही व दुःखही नाही. आपण उत्तम विद्वान मुनी आहात. आपणाशी आम्ही वाद तो काय करणार. हे मुनींचे बोल ऐकून ते ब्राह्मण ईर्षेला पेटले. ते म्हणाले, हे मुनी, आम्हा सर्व वाद करणारा एकही मिळाला नाही. सर्वांनी आम्हाला जयपत्रे दिली आहेत. आम्ही सर्व राष्ट्र हिंडत आलो आहोत. आम्हा समान एकही नर सापडला नाही. तेव्हा आम्हाला जयपत्र द्यावे, अन्यथा वेदवाद करण्यास सिद्ध व्हावे. अनेक परीने त्या ब्राह्मणांना मुनीने समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते द्विज महातामसी काही केल्या ऐकावयास तयार नव्हते. तेव्हा मुनीने विचार केला, हे विप्र मदांध झाले आहेत.
कित्येक ब्राह्मणांचा त्यांनी धिक्कार केला आहे. तेव्हा यांना योग्य शिक्षा करण्यासाठी गुरु महाराजांकडे गाणगापूरला नेले पाहिजे. तेव्हा मुनी ब्राह्मणांना म्हणाला, हे विप्रहो, गाणगापूर ग्रामी आमचे गुरुवर्य आहेत, तेथे चला. तेथे तुम्हाला जयपत्र देईन अथवा तुमची इच्छा पूर्ण करू. असे वचन करून मुनी गाणगापूरसाठी प्रस्थान करते झाले. त्यांच्या मागोमाग ते विप्र पालखीतून चालू लागले. या अज्ञानी ब्राह्मणांनी पालखीतून प्रवास केला व संन्यासी मुनींना पायी चालत नेले. त्यामुळे ते ब्राह्मण अल्पायुषी झाले. अखेर ते लोक भीमा तीरावर असलेल्या गाणगापूर ग्रामी, जेथे श्री गुरुवर्य नृसिंह सरस्वती यांचा मुक्काम होता, तिथे येऊन पोहोचले. श्री गुरूंना पाहताच मुनीने नमन केले व स्तुती करू लागला. ते म्हणाले, हे जगद्गुरु, तू निर्गुण आहेस. तू त्रिमूर्तींचा अवतार आहेस, अनाथांचा रक्षक आहेस. तुझे चरण दर्शन होताच भवसागरातून उद्धार होतो. जे तुला जाणत नाहीत ते अधोगतीला जातात. मुनींचा कंठ सद्गतीत झाला. अंगावर रोमांच उभे राहिले. नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. मुनीने स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी मुनींना हात धरून उठविले. प्रेम भरे आलिंगन दिले. क्षेम समाधान पुसते झाले. ते म्हणाले, हे यतीश्वरा, इतक्या घाईने येथे येण्याचे काय प्रयोजन आहे? आम्हाला सविस्तर सांगा. ते ऐकून मुनीने सांगितले, हे स्वामी, हे मदोन्मत्त ब्राह्मण वेद चर्चा करावयास आले आहेत. वेदशास्त्रावर चर्चा करून चारही वेद म्हणतात. जर चर्चा केली नाही तर जयपत्र मागतात. अनेक परीने सांगून देखील ते ऐकत नाहीत. म्हणून आपणाकडे घेऊन आलो. हे स्वामी, आपण गुरुश्रेष्ठ आहात. आपले वचन आम्हाला शिरसा वंद्य आहे. आपण आज्ञा करावी. मुनींचे वचन ऐकून श्री गुरु विप्रांना म्हणाले, हे विप्रहो, वेद चर्चा करून तुम्हाला काय लाभ मिळणार आहे? आम्ही संन्यासी तापसी आहोत. हरलो अथवा जिंकलो तरी आम्हाला सारखेच आहे. जय झाल्यावर तुम्हाला काय मोठेपण प्राप्त होणार आहे? तेव्हा ते विप्र म्हणाले, आम्ही साऱ्या पृथ्वीचे भ्रमण करून आलो. समस्त विप्रांना जिंकले. कोणीही आमच्या समोर वेद चर्चा करण्याची कुवत ठेवत नाही. म्हणून सर्वांनी जयपत्रे लिहून दिली. अशा रीतीने जयपत्र लिहून देण्यास कसले श्रम होतात? त्या त्रिविक्रम मुनीला कोप आला व येथे तुम्हाकडे घेऊन आला. जर तुम्हाला स्वाभिमान असेल तर वेदशास्त्रावर चर्चा करण्यास तयार व्हा. आम्ही चारही वेद जाणतो. आम्हा समान कोणीही नाही. तुम्ही दोघे संन्यासी वेदांत काय जाणाल? श्री गुरु म्हणाले, हे विप्रहो, असा गर्व करणे बरोबर नाही. देवदानवादिकांनाही गर्व झाला तेव्हा त्याचे फळ भोगावे लागले. बळीराजाने गर्व केला, काय झाले? बाणासुराला काय प्राप्त झाले? रावण काय, कौरव काय यांना गर्व केल्यामुळे यमलोकी जावे लागले ना? कोण वेदांत जाणतो? ब्रह्मादिकांनाही मार्ग सापडला नाही. त्यांनाही वेद साध्यंत कळत नाही. तुम्ही उगाच गर्व करीत आहात. आपल्या हिताचा विचार करा. हा गर्व सोडा. चतुर्वेदी म्हणवता काय वेदांत जाणता? हे गुरुवचन ऐकून ते गर्विष्ठ ब्राह्मण म्हणाले, आम्ही तीनही वेद जाणतो. तेव्हा श्री गुरु म्हणाले, थांबा, धीर धरा. या वेदाचा आदि अंत मी सांगतो. आरंभापासून अखेरपर्यंत माहिती सांगतो. ते नीट ध्यान देऊन ऐका. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 25. ओम तत्सत.